किलोमीटरमध्ये संतांचं एखादं ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे असं नाही पाहायला मिळत. इतकं इतका श्रीमंत भाग आपला आहे तरी सुद्धा आपल्याकडे कीर्तनाला ही गर्दी आहे. काय बिचाराने किती तरफड करून करावं, काय कोणासाठी करायचे? असं थोडंच आहे की सप्ताह सुरू केला की एकटेच गुरुदेवांनी बसले वाजवी टाळ, असं थोडंच आहे. हा, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. आणि तो जो आनंद घेणारे आहेत ते आपल्याकडे कमी आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला सुख मिळत नाही. सगळ्यात आपली हीच अडचण आहे सगळ्यात महत्वाची. आणि मग असा जो संतांचा तो आपला जो फरक आहे, तो संत आपल्याला भेटले पाहिजे. त्या संतांशिवाय आपल्याला पुण्य नाही, संतांशिवाय भगवंताची भेट नाही. हा अनेक प्रमाण आहे, प्रमाण अनेक आहेत. पण या संतांची जर भेटही घ्यायची असेल, आम्हाला देवाकडे जायचं असेल तर संतांशिवाय मार्ग नाही. संतांशिवाय देवाकडे जाता येत नाही. बरं, संत कळायलाच तयार नाहीत ना. मग संत अगोदर कळायला पाहिजे. कळाल्यावर त्यांची संगती घडली पाहिजे. त्यांची संगती घडल्यावर देवाची भेट होईल. कारण देव मिळाला की सुख मिळतं, हे ना, नियमच आहे तो. देव मिळाला की. पण आम्हाला अगोदर साधू संत भेटत नाही, ते अत्यंत दुर्मिळ आहेत. म्हणजे कठीण आहे, भेटत नाही. बहु अवघड बहु अवघड संत भेटी, बहु अवघड संत भेटी, संत भेटी, परी जग ज्योती करुणा केली, परी जग ज्योती करुणा केली, परी जग ज्योती करुणा केली, ऐसे वर्म माझ गावी नारायणा, ऐसे वर्म माझ गावी नारायणा, ऐसे वर्म माझ गावी नारायणा, ऐसे वर्म माझ गावी नारायणा. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. एक गंमत सांगतो. एक तर भेट अवघड आहे. हा, मग भेट सोपी कशाने झाली? तर भगवंतानी कृपा केली म्हणून. मग देव अगोदर का संत अगोदर? संत अगोदर म्हणावं तर भगवंताच्या कृपेशिवाय भेटतच नाहीत ना. मग देव अगोदर का संत? काय ठरवायचं ते ठरवा, आम्हाला दोन्हींची गरज आहे. संतांशिवाय देव भेटत नाही आणि देवाशिवाय संत भेटत नाही. मग संत ओळखण्याची लक्षणं पाहिजे ना. संत आम्ही ओळखायचे कसे? आणि त्या देवाने त्यांची भेट घडून, बरं ती भेटते पण कधी? अगोदर पुण्य लागतं. काय होतं माहितीये का, पुण्यात बी दोन प्रकार आहेत. आपण जे पुण्य करतो ते सकम पुण्य करतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सकम पुण्य निष्काम पुण्याचं भरपूर वर्णन केलं. त्यांनी सांगितलं सकम पुण्य किती करत राहा, त्याचा काही फायदा होत नाही. मग तो या लोकांचा इथली इथं संपून बी जातं, त्या पुण्याचा फायदा होत नाही. त्याला निष्काम पुण्य लागतं. निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या नाही साठवाटी ते होय भेटी हरिप्रियाची. हरिप्रियाची म्हणजे संतांची. जेव्हा सकम पुण्य नाही निष्काम पुण्य आमच्याकडे असतं तेव्हा मला संतांची भेट होते. आणि जर संतांची भेट तशी नाही झाली तर भगवंत कृपा करतो. भगवंत कृपा करतो आणि संतच तुमच्या दारात येतात. अरे तू माझी आठवण केली का म्हणायला. आपणची देव व गुरु. आणि नंतर कधी कधी देव सुद्धा गुरु म्हणून येतात आणि आपलं काम करतात. पण कधी तुमच्याकडे निष्काम पुण्य असेल तेव्हा. निष्काम पुण्य पाहिजे. आणि निष्काम पुण्य कसं, हे फार अवघड व्हायला लागलं का? सोपं सांगतो. हे पहा, आपल्या मुलीचं लग्न आहे आणि आपल्या मुलीच्या लग्नात भरपूर काही मोठा मोठा मंडप दिला, पंक्ती आमकं तमकं सगळं केलं. पण आपल्या शेजाऱ्याची एका गरीबाची मुलगी, तिचं जमलं पण तिच्या लग्नासाठीचा जो खर्च आहे तो त्याला जड व्हायला लागला. म्हणले काय नाही, त्याला काय, आमच्या लग्नात लग्न टाकू. आणि ते लग्न उरकून टाकलं. पण लग्न झाल्यानंतर असं कोणालाही म्हणायचं नाही की त्याच्या पोरीचं लग्न आमच्या पोरीच्या लग्नात केलं. याला म्हणायचं नेकी करावर भूल जा, चांगलं करून आणि विसरून जा.